बाबा, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघा आता, तुम्हाला मी घरी घेऊन आलोय ना, तुम्ही कसे आता लवकर बरे होता बघा. मला माहितीये तुम्हाला काही ऐकू येत नसलं तरी तुम्हाला सगळं कळतं. काय रे, काय गप्पा चालल्यात बापलेकाच्या? हा, नाही ते असंच. घे हे दूध पी. आता हे कशाला? सुरू सकाळपासून अन्नाचा कण नाही तुझ्या पोटामध्ये, आणि वरून त्या पुरीने एवढी वाट लावली. मी हळद दूध पितो, पण हा विषय नको प्लीज. घे पी. सुरू पाहायला गुण येईल का रे त्या पोरीचा? भाई कधी भी माणसं वळखायला चुकला नाही. या पोरीची एवढी नाटकं, एवढं सगळं बघून सुद्धा भाईला कसं काय तिचंच बोललेलं ऐकायला येतं. नाही पण त्या पोरीला आता सांगून ठेवणार. तिची कामं काय आहेत ते तिला नीट सांगणार. नाही केली ना तिनं, सोडणार नाही आम्ही सुरू तिला. मी आहे ना आता, डोंट वरी. बया बघ सुरू, त्या पोरीच्या नादामध्ये दूध सुद्धा थंड झालं. दे गरम करून आणते. नाही नको, राहू दे, मी पितो. बर ठीक आहे, लवकर पिऊन घ्यायचं. दूध प्यायचं. आलेच मी. हे विजू विजू, आई बाबांना यातलं काहीही कळता कामा नाही. काय खुसूरपुसूर झाली दोघांची? कुठे काय, काहीच नाही. आई, हा, हे घे पाणी. गोळ्या घ्यायच्यात आपल्याला, नंतर आराम कर थोडा वेळ. माऊ मला खरं सांग, मला काय झालंय? मला फार मोठा आजार तर नाही ना झालाय? आई अगं असं काही नाहीये. आई, अगं बोललो ना मी, नॉर्मल डोकेदुखी आहे, अजून काहीच नाहीये. मला असं का वाटतं की तुम्ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवताय. माऊ मला खरं सांग, माझे रिपोर्ट्स काय आले? माऊ सांग ना, मला काय झालंय? हे बघा, काही असेल तर मला सांगा. हल्ली ना तुम्ही दोघं मला काही सांगत नाही. आणि काय ग माऊ, तुझ्या नव्या नोकरीचं सुद्धा तू मला सांगितलं नाहीस. आज मला कळलं. अगं पण आई, तू गप्पच बस. मी तिला विचारते ना, ती सांगेल मला. आई ते सगळ्या गोष्टी इतक्या अशा पटापट घडत गेल्या ना, माझ्या लक्षातच नाही राहिलं तुला सांगायचं. सॉरी. आणि आम्ही तुला फोनही करत होतो, पण तुझा फोन बंद. अगं किती काळजी वाटत होती आम्हाला. अगं त्यात काळजी करण्यासारखं काय आहे आई? पुढच्या वेळेपासून उचलत जाईल ना. माऊ तू कुठल्या संकटात तर नव्हतीस ना? सुरू, अरे ते कागद कॉन्ट्रॅक्ट आहे. कसला कॉन्ट्रॅक्ट आहे? कशासाठी साइन करून घेतला हा कॉन्ट्रॅक्ट?
कसला कॉन्ट्रॅक्ट आहे आणि यावर कस्तुरीच्या सिग्नेचर्स काय? मम्मी, तुला काय वाटतं? खोटारड्या, कामचुकार पोरीला हिथं कामावर ठेवण्याच्या आधी तिच्याकडनं कागद लिहून घेणार नाही मी. पण का? भाईसाठी आणि तुझ्यासाठी. जी पोरगी चहामध्ये काहीतरी मिसळून तुला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करू शकते. पहिला दिवस कामावर बाईच्या रूम मध्ये ग्लास फोडू शकते. ग्लास फोडल्यावर स्वतःच काच बोटाला लावून घेऊन मला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करू शकते. तिच्याकडनं मी हे सगळं लिहून घेणार नाही. हो ठीक आहे, पण कॉन्ट्रॅक्ट जरा जास्तच होते असं नाही का वाटत आहे तुला? वाऱ्यावर सुटलेलं घोडं असताना त्याला लगाम लागावी लागते. यो कागद म्हणजे त्या पोरीची लगाम हाय. या कागदामुळे ती कुणाचं काय बी वाकडं करू शकणार नाही. या कागदाची भीती असणार आहे तिला. भाई बरोबर ती पोरगी एकटी. चुकून माकून माझा डोळा इकडे तिकडे गेला आणि काय महत्वाचं नव्हतं होऊन बसलं तर कोण जबाबदार आहे? अगं आपण आहोत ना लक्ष ठेवायला, असं काही नाही करणार ती. अजून भी तुझा त्याच पोरीवर विश्वास आहे? अगं असं नाहीये, मी म्हणालो कारण की तुला असं वाटतंय की मग मी तिच्यावर अन्याय करती? असं वाटत असेल ना सुरू तुला, आत्ताच्या आत्ता यो कागद माझ्या समोर फाडून टाकायचा. अगं तू असं का रिएक्ट करतेस? माझा तुझ्यावर विश्वास आहे. भाईंसाठी तू घेतलेला निर्णय योग्यच असणार. मी आहे ना. आणि बघ आता भाई होतील बरे. मला या कॉन्ट्रॅक्ट विषयी माहिती नव्हतं म्हणून मी विचारलं तुला फक्त. विचारलेस ना? आत्ताच्या आत्ता माझ्या समोर काढ, वाचून काढे कॉन्ट्रॅक्ट. काही गरज नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर. हे घे. माऊ काय विचारते मी? खरंच तू संकटात नव्हतीस ना? आई, अगं किती प्रश्न विचारतेस तिला? ती आत्ताच आली आहे ना. हे घे, तू पाणी पी, आपल्याला गोळ्या घ्यायच्यात. सारखं काय गोळ्या घ्यायच्या? तुला लवकर बरं व्हायचंय की नाही? मग गोळ्या घे आणि आराम कर. माऊ, तुम्ही ना माझ्यापासून नक्की काहीतरी लपवताय. मग तू मला सांग काय झालंय मला? अगं आई, आता तुला काही झालं असतं तर ऍडमिट केलं नसतं का आपण? मग काही नाही झालं का बाबा तुला? तू तर गप्पच बस. तुला डोळ्यात बघून चांगलंच खोटं बोलता येतं. पण मी पोलिसाची बायको आहे, मला कळतं. माऊ कधीही खोटं बोलणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर. आई, आम्ही दोघं जेवून घेतो. आई, गोळ्या घेऊन आलो हा मी. माऊ, काय झालं? रडतेस का? विजू, तू बघितलंस ना आता, आई बाबा दोघांचा किती विश्वास आहे माझ्यावर, आणि मी हे सगळं लपवते त्यांच्यापासून. मला नाही आवडत आहे. मला माहितीये तू एक ना एक दिवस आहे ना आई बाबांना या सगळ्या गोष्टी सांगणार आहेस. आता कळतंय ही वेळ नाहीये, पण हे सगळं तू आमच्यासाठीच करतेस ना, आपल्या घरासाठीच करतेस ना. हो विजू, पण तरी सुद्धा हे बघ माऊ, मला एवढं माहितीये की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होतात, पण मला एक कळत नाहीये, सिंधू अशी का वागते? तेच ना, सिंधू का अशी वागली असेल? माऊ, मैत्रीण आहे ना ती तुझी.
म्हणजे तुला खरं सांगू का, या सगळ्यानंतर ना मला त्याचा विचार करायला सुद्धा वेळ नाही मिळाला. मी डायरेक्ट तिच्याशी जाऊन बोलू का? वेडा आहेस का? प्लीज असं काही करू नको, त्याने प्रॉब्लेम्स अजून वाढतील. योग्य वेळ आली की मीच बोलेन तिच्याशी. ठीक आहे, मग मला एक प्रॉमिस कर, तू सगळ्या गोष्टी तिच्याशी जाऊन क्लिअर करशील. आणि असं सहन करत बसायचं नाही, पहिलंच सांगतोय. विशू, तू शांत हो ना. बघ मग शांत का बसायचं, पण मी तुझ्याशी म्हटलं ना मी बोलेन तिच्याशी. हे बघ, आणि झालं ते झालं, मी बघते काय करायचं ते. बरं ठीक आहे, आपण जेवून घेऊ. तू सकाळपासून काय खाल्लं नसशील. हा नको तू जेवणार, नको. मग असं नाही करायचं. ताटं घे, मी हे घेतो. चल. विजू, ए अरे कितीदा एकच गोष्ट सांगायची, नाश्ता करून घे ना पटकन, उठ. अरे करतो ना यार नंतर. काय नंतर? तो फोन आणि बाजूला ठेवा आधी, जा पटकन. तू पण काय आईची जागा चालवतेस का? हा, सारखी किरकिर किरकिर लावले तिच्यासारखी. हे कर ते कर, हे कर ते कर. अरे पण चल, मला डब्बा भराल तरी. नाही नाही नाही, थांब ग जरा बाबा, 2 मिनिटं थांब. काय ग आई? आई ए आई, काय होत आहे? काय होतंय? खूप डोकं दुखतंय. हो हो, तू पडतेस का जरा? तू 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 पडून राहा, तुला बरं वाटत. विजय मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मी आपल्याला. रिक्षा घेऊन आलो. आई तू थांब जरा, बाबांना फोन करते. हा थांब. हॅलो, हा बाबा, ऐका ना, आईचं डोकं खूप दुखतंय, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय विजू आणि मी. तुम्ही तिकडेच याल का? हा ठीक आहे. भाऊ मला हो, काहीतरी चल चल, उठ बरं, उठ उठ, सावकाश. जाऊया आपण लगेच जाऊया. हळू उठ उठ. चल आई, 1 मिनिट, मी फक्त पर्स घेऊन आले, थांब. चल 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 चल, सावकाश. हो जाऊया. बघ विजू गेलाय रिक्षा आणायला, मग आपण लगेच पोहोचू हॉस्पिटलमध्ये. ओके चल. सावकाश. इकडे विजू बसव तिला तिकडे. बस आई. बस. मी बघते. कस्तुरी, आईला काय झालं? निशा, माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे, जरा डॉक्टरांना फोन करून बघ ना, आणि त्यांना बोलव ना लवकरात लवकर. मला कळेल का आईला काय झालंय? कस्तुरी, काय होतं त्यांना? तिला जरा चक्कर येते आणि डोकं दुखतंय तिचं खूप. ओके, डॉक्टर येतीलच. नील, त्यांना कॅज्युअलिटी मध्ये शिफ्ट करा. नीट घेऊन जा. सावकाश. ऐक ना, टेस्टचे जे काही चार्जेस असतील ते आपल्या. उपकार नकोय. तू ऑलरेडी जेवढे केलेस तेवढे उपकार खूप आहेत सिंधू. माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, तिच्या टेस्ट करणं गरजेचं आहे. सो मी फक्त पेशंटची नातेवाईक म्हणून इकडे आले. सो प्लीज काही स्पेशल ट्रीटमेंट नकोय मला. कस्तुरी, 2 मिनिटं माझं ऐकून घेशील का? काय ऐकून घेऊ तुझं? हे बघ सिंधू, तुझ्याकडून ना मदतीची अपेक्षा आहे ना उपकाराची. कस्तुरी, मला एक चान्स तरी दे. का देऊ चान्स तुला? म्हणजे तू परत फसवशील मला? तसं नाहीये. मग कसं आहे? मऊ, आई कुठे? आईला आत्ताच घेऊन गेलेत चेकअपसाठी आत. अचानक काय झालं? काय माहिती, सकाळी उठल्यापासून म्हणत होती डोकं दुखतंय. शेवटी दुखणं खूपच वाढलं म्हणून मग मी घेऊन आले इथे. डॉक्टर, कशी आहे तब्येत आईची? हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. त्यांचा बीपी स्टेबल नाहीये आणि त्यांचा ट्युमर मध्ये पण थोडा फरक आहे. सो सिटी स्कॅन आणि बाकीचे रिपोर्ट आल्यावर कळेलच की त्यांना नक्की काय होतंय ते. आणि सरांनी सांगितलंय की जितक्या लवकर त्यांचं ऑपरेशन करता येईल तितक्या लवकर केलं पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन त्यांना खूप त्रास होईल. हो डॉक्टर, आम्ही प्रयत्न करतोय. ओके, मी आलोच. मग लक्ष्मीला काय होणार नाही ना ग? काका, काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. मग
इथलं सगळं नीट झालं ना की आपण तुझ्या सरांकडे जाऊया, त्यांना ऑपरेशन बद्दल सांगू. काय पैसे जुळवाजुळव करायला त्यांनाही जरा वेळ मिळेल ना. हं? माऊ, काका, तुम्हाला जर देशपांडे सरांना भेटायचं असेल तर आत्ता पॉसिबल नाहीये ते, कारण ते मुंबईत नाही आहेत ना. तुम्हाला जर भेटायचं असेल तर काही दिवसांनी भेटू शकतो आपण. हवं तर मीच घेऊन जाईन तुम्हाला. पण काका, तोपर्यंत तुम्ही आईची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतः टेन्शन घेऊ नका. जर तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसलं तर आईला पण टेन्शन येईल ना. प्लीज. विजू, आई सावकाश. हा बाबा सावकाश. लक्ष्मी, लक्ष्मी, बरं वाटतं ना का? तुम्ही आता इथे? माझी ड्युटी संपली होती, म्हणलं तुम्हाला घरी घेऊन जातो. माऊ, हा. तू जा तुझ्या कामावर. अहो पण बाबा, माऊ, मी आणि विजू आहोत ना इथं. हा, आणि काय लागलंच तर सिंधू पण आहे. हा, तू जा. ठीक आहे मी जाते, पण काहीही वाटलं तर मला फोन करा. हा, हो, करतो. बाय. कस्तुरी, माझा प्लीज प्लीज. माझा हात सोड, मला उशीर होतोय सिंधू. अगं सॉरी, पण माझं ऐकून तर घे ना प्लीज. काय ऐकून घेऊ तुझं? आणि काय ऐकू? सिंधू, माझी चांगली मैत्रीण होतीस ना तू, आणि मलाच फसवलंस. अगं मी तुला फसवलं नाहीये. काहीच कसं वाटत नाही ग तुला हे बोलताना. सौरभ भाई आणि मम्मींचा मुलगा आहे हे तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. ज्या माणसांपासून बाबांनी मला आजपर्यंत लांब ठेवायचा प्रयत्न केला, आज तुझ्यामुळे मला त्यांच्याच घरात काम करावं लागतंय आणि तू म्हणतेस की तू फसवलं नाहीस मला. कस्तुरी, हे बघ, या सगळ्यात माझी काहीच चूक नव्हती. नाही नाही, चूक तुझी नाहीच आहे. सगळी चूक माझी आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचा तू फायदा घेतला सिंधू. नाही, आजपर्यंत मी कुणाच समोर हात पसरले नव्हते, स्वाभिमानाने जगले, पण तुझ्यामुळे. कस्तुरी, कस्तुरी, आय एम सॉरी. मला माफ कर. नाही सिंधू, यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. आणि हा, एक गोष्ट तुला आत्ताच सांगते. हा, मला फसवलंस ते मी सहन केलं. माझ्या आई वडिलांना फसवलंस ना तर ते मी सहन करणार नाही, कळलं? प्लीज असं नको म्हणूस, का प्लीज. नको म्हणू? ज्या व्यक्तीने मलाच इतक्यांदा फसवलं ती व्यक्ती माझ्या आई बाबांना नाही फसवणार हे कशावरून ग? कस्तुरी, माझा नाईलाज होता. अगं तुझा नाईलाज होता? उलट माझा नाईलाज झालाय आता. मला त्यांच्या घरात काम करावंच लागणार आहे, कारण मला गरज आहे ना पैशांची. सिंधू, तुझ्यामुळे मला रोज आई बाबांशी खोटं बोलावं लागतंय. का वागली असशील ग असं? तिकडे सौरभ माझ्याशी नीट बोलत नाहीये. का केलंस तू असं? सिंधू, मला फसवायचे किती पैसे मिळाले ग तुला? पैशांसाठीच केलंस ना सगळं? मिळालं मला माझं उत्तर. माझ्या मुलासाठी. त्याच्या जीवासाठी केलं मी सगळं.